500 आणि 1000च्या नोटा आता बदली झाल्यानंतर सर्वसामान्यांचा अक्षरशः गोंधळ उडाला आणि याचाच फायदा घेत त्यांच्यापुढे नवनवे ऑफर्स आणल्या जात आहेत। नागपुरातल्या काही एनजीओनी एक काळा पैसा घरात ठेवण्यापेक्षा आम्हाला द्या असं आवाहन केलं। या संस्थांच्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम देणगी म्हणून भरा असं सांगितलं जात आहे। तर दुसऱ्या बाजूला काही सहकारी पतसंस्था आणि बँकांनी हे पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवावे असं आवाहन केलंय। पॉलिटिकल मधनं गेन्स असतात, पद मिळतं आणि धार्मिक याच्यातनं देवाचे आशीर्वाद मिळतात कुठल्याही धर्माचे। त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्रात कोणी पैसे देत नाही सहजासहजी कुठला गेन्स नसल्यामुळे। कुठल्याही सामाजिक संस्था ज्या देशासाठी राष्ट्राच्या हितासाठी भारत मातेच्या उत्थानासाठी काम करतात, भारत मातेचं उत्थान झालं पाहिजे अशा ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या बँक खात्यात जमा करा। हे ब्लॅकचा जो काही पैसा आहे तो फेकून देऊ नका किंवा आणखी कुठल्या मार्गाने दडवू नका। तर हे जे बँक्स असे ऑफर देत आहे हे कुठेही कायद्याचं उल्लंघन नाहीये? नाही, उल्लंघन वाटत नाही मला, कारण रिझर्व्ह बँकेने कुठेही बॅन केलेलं नाही अशा प्रकारचं। तर तुमच्या खात्यात जमा करा असं म्हटलं तर तुमच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुमचे डिपॉझिट खाते होऊ शकतात, करंट अकाउंट असू शकतो, तो सेव्हिंग अकाउंट असू शकतो, फिक्स्ड डिपॉझिट असू शकतो। असं बॅन नाही आहे। त्यात आवश्यक डॉक्युमेंट आहेत, केवायसी नॉर्म्स आहेत। केवायसी म्हणजे त्यांचा ॲड्रेस प्रूफ पाहिजे, त्याचा फोटो पाहिजे, त्याचं आयडेंटिटी पाहिजे, त्याचं पॅन कार्ड असायला पाहिजे आणि आता आधार कार्ड मस्ट झालेलं आहे। तर ह्या सर्व गोष्टी असल्या की बँक त्याला ते सोर्स विचारत नाही त्याला।